हाँ विद्यार्थी मित्रांनो, मास्टर एस.के. क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज इयत्ता 4थी साठी आपण गणित विषयामध्ये पहिलं प्रकरण पहिला घटक आपण शिकणार आहोत। तो आहे भौमितिक आकृत्या। आणि या भौमितिक आकृत्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा कोन शिकायचा आहे। आता कोन कुठे आपल्याला दिसून येतो कोन हे आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायचं आहे। आपण एक उदाहरण घेऊया। एक झाड आहे, झाडाचं खोड आहे आणि त्या खोडाच्या असलेल्या बाजूला फांद्या आहेत। झाडाचे खोड आणि फांद्यामध्ये नाना प्रकारचे कोन तयार होतात, लघु कोन तयार होतात। त्याचप्रमाणे आता आपल्याला पाहूया जमीन व घसरगुंडी। आपण शाळेच्या मैदानात किंवा ग्राउंडवर काही ठिकाणी आपण घसरगुंड्या पाहिलेल्या आहेत आणि घसरगुंड्या पाहत असताना जमिनीशी घसरगुंडीचा कोणता कोन तयार होतो। एका ठिकाणी जमिनीशी घसरगुंडीचा कोन दिसत आहे आणि दोन कोन तयार होतात। आतील बाजूला लघु कोन आणि घसरगुंडीच्या बाहेर बाजूला विशाल कोन तयार होतो। अशा प्रकारे आपणाला ह्या पाठ्यपुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे आता दुसरी गोष्ट, सीड, भिंतीला शिडी लावून आपण ठेवली तर भिंतीशी शिडीचा काटकोन तयार होतो पण आणि शिडीचा भिंतीशी लघु कोन तयार होतो। हे सुद्धा आपल्याला पुस्तकात दिसलेलं आहे। विजेचा खांब आणि जमीन यामध्ये कोणता येतो? विजेचे खांब, जमिनीवर विजेचे खांब उभा टाकलेले आहेत, जमिनीवर विजेचे खांब उभा टाकलेले आहेत। आपण पाहिलं तेव्हा जमिनीशी विजेचा खांब असा सरळ असल्यामुळे त्या ठिकाणी काटकोन तयार होतो। म्हणजे तुम्हाला समजलं असेल। आता आपण कोन शिकत असताना कोनाचे 3 प्रकार आपल्याला माहित झाले आहे ना। 3 प्रकार कोणता? एक लघु कोन, दुसरा काटकोन आणि तिसरा विशाल कोन। आता आपण पुढच्या आकृतीमध्ये बघूया। घड्याळामध्ये सुद्धा आपल्याला कोन दाखवता येतात। आता आपण पेज क्रमांक 2 वर आपण पाहूया। आता आपण भौमितिक आकृतीच्या सहाय्याने आपण कोन पाहिले आणि आता आपण काटकोन, लघु कोन, विशाल कोन या 3 हे कोन आहेत। या कोनामध्ये आपण याचे 3 प्रकार पाहूया। कोनामध्ये आपण 3 प्रकार पाहूया। एक लघु कोन, दूसरा काटकोन आणि तिसरा विशाल कोन। विशाल कोन। आता लघु कोन आपल्याला पाहायचा आहे। बोटाच्या 2 बोटामध्ये अंगठा सोडून बाकीच्या 2 बोटामध्ये तयार होणारा हा आपण म्हणतो लघु कोन। आता ह्या 2 बोटामध्ये लघु कोन, या 2 बोटामध्ये लगतच्या 2 बोटामध्ये तयार होणारा कोन हा लघु कोन असतो। हा लघु कोन। आता काटकोन। आता ही पुस्तक आहे, हे पुस्तक आहे आपल्या समोर। या पुस्तकांच्या कडा ह्या बाजूशी, ह्या कडेशी ही कडा त्या ठिकाणी काटकोन। पुस्तकांच्या कडा एकमेकाशी काटकोन तयार करतात हे आपल्याला दिसत। आता खिडकी, ती खिडकी दिसत आहे, खिडकी, त्या खिडकीच्या कडा एकमेकाशी काटकोन करतात। हे एकमेकाशी काटकोन करतात। काटकोन करायला काय? खिडकीच्या कडा, खिडकीच्या कडा आणि पुस्तकांच्या लगतच्या कडा हे काटकोनाचे प्रकार आहेत। आता लघु कोन अंगठा सोडून दोन बोटात होणारा कोन। हा लघु कोन। आता हा विशाल कोन तिसरा। आता तिसरा विशाल कोन अशी आपल्याला पाहायचा आहे। विशाल कोन आणि विशाल कोन एक कैंची होऊया आपण। विशाल कोन आपण कैंची सहाय्याने विशाल कोनाची संकल्पना स्पष्ट करूया। नाही बरं नाही। घड्याळामध्ये सुद्धा आपण कोन दाखवता येतो। 3 वाजता आणि 9 वाजता घड्याळामध्ये काटकोन तयार होतो। या आपल्या समोर आपल्या घरातील घड्याळ पाहून आपण ठरवू शकता। आणि
त्यानंतर आता ही कैंची आहे, ह्या कैंची मध्ये तयार व्हायला पाहिजे. हा बघा, हा या कैंचीमध्ये कोणता कोण तयार झाला? लघुकोन तयार झाला. आता या कैंचीमध्ये आता कोणता कोण तयार झाला? हा काटकोन तयार झाला. आणि आता हा कोणता कोण तयार झाला? हा विशाल कोन. हा विशाल कोन हा तयार झाला. आता या कोणाची माप आपल्याला पुढे पुढे शिकायची आहेत. आणि लघुकोन हा 90 अंशापेक्षा लहान असतो. काटकोन हा लघुकोन 90 अंशापेक्षा लहान. काटकोन 90 अंशाचा आणि विशाल कोन 90 अंशापेक्षा मोठा. हा विशाल कोन. आता आपण कैंचीवरून सुद्धा शिकलो आपण. आता कोणाचे प्रकार आपण झाले ह्या भौमितिक आकृत्यामध्ये. आणि आता तुम्हाला पुस्तकामध्ये आपल्या आपल्या पुस्तकामध्ये आपण काय करायचं? या ठिकाणी घड्याळ दाखवलंय, या ठिकाणी घड्याळ दाखवले असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एकदा दाखवलंय बघा. हा काटकोन आहे, हा लघुकोन आहे, हा विशाल कोन आहे. तसंच या ठिकाणी तुम्हाला नावं लिहायची. हा कोणता कोन आहे? हा लघुकोन आहे, हा काटकोन आहे, हा विशाल कोन आहे, हा विशाल कोन आहे आणि हा काटकोन आहे, हा लघुकोन आहे. असं आपल्याला याच्यावरून या ठिकाणी लिहायचं आहे. खाली दिलेले ठिपके जोडून काटकोन तयार करा. खाली दिलेले ठिपके कसे जोडायचे? सरळ ठिपका एक जोडायचा आणि सरळ यायचं. असे जोडून इथं 1 2 3 काटकोन तयार करून दाखवले. तसे आपल्याला याच्यामध्ये हे तयार करायचं आपल्या पुस्तकामध्ये 4 कमीत कमी. आणि खाली दिलेले ठिपके जोडून विशाल कोन तयार करा. इथं 2 विशाल कोन तयार करून दाखवले. आणि तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये कमीत कमी या रकान्यामध्ये 3 विशाल कोन तयार करायचे. आणि हा आहे लघुकोन. कमीत कमी 3 4 तुम्हाला लघुकोन तयार करता येते. विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला काटकोन असतो हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला काटकोन असतो. घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोन लघुकोन असतो आणि दुसरा कोन विशाल कोन असतो. शिडीने भिंतीशी केलेला कोन लघुकोन असतो हे सुद्धा आपण शिकलो. बाबळीच्या काठा आपण पाहिल्या, बाबळीच्या 2 काठ्या असे जोडलेले असतात. या 2 काठ्यामध्ये बाबळीच्या 2 काठ्यामध्ये विशाल कोन असतो. आणि हाताचा अंगठा सोडून या बोटामध्ये तयार होणारे हे कोन, हे जे कोन आहेत हा कोन लघुकोन असतो. अशा प्रकारे आपल्याला कोनाची माहिती संपूर्ण या भौमितिक आकृत्यामध्ये कळालेली आहे. आता पुढचं आपण भौमितिक आकृत्यामध्ये दुसरा भाग आपण आता वर्तुळ शिकणार आहोत. हा वर्तुळ या ठिकाणी आपल्याला वर्तुळ काढून दाखवलेला आहे. कंपासच्या साहाय्याने आपल्याला कोणत्याही त्रिज्येचं आपल्याला वर्तुळ काढलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी कंपास टोक राहील त्याला आपण काय म्हणतो? वर्तुळाचा केंद्रबिंदू. या ठिकाणी आपण वर्तुळाच्या केंद्रबिंदूला प हे नाव दिलेलं आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता आहे? मग प आहे. आणि या वर्तुळ केंद्रबिंदूतून सरळ जाणारी रेषा जेव्हा आपण काढतो तो त्यामुळे काय होतं? वर्तुळाचे 2 समान भाग होतात आणि सरळ जाणाऱ्या रेषेला, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या रेषा खंडाला काय म्हणतात? व्यास म्हणतात. आणि या ठिकाणी आपण दाखवलेला आहे व्यास. कोणता व्यास? र म हा रेषाखंड या वर्तुळाचा व्यास आहे. कोणते नाव आपल्याला दाखवता येतात? र म हा वर्तुळखंडाचा व्यास आहे. आणि वर्तुळखंडापासून परिघावर, वर्तुळाच्या परिघावर कुठलाही एक बिंदू घेतला आणि तो जोडून घेतला की ती त्रिज्या तयार होते. आणि या ठिकाणी त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या कोणती आहे? वर्तुळाची त्रिज्या प स ही या वर्तुळाची त्रिज्या आहे. वर्तुळखंडावर कोणतेही 2 बिंदू जोडून काढलेल्या रेषाखंडाला जीवा म्हणतात. ही जीवा आहे आपली. स आणि हे 2 केंद्रावरचे बिंदू वर्तुळखंडावरचे स आणि हे बिंदू जोडले आणि या रेषेला जीवा म्हणतात. रेषाखंड प स ही वर्तुळाची त्रिज्या आहे. रेषाखंड स हे वर्तुळाची जीवा आहे. म्हणजे वर्तुळ शिकत असताना आपल्याला 4 गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचे आहे. नंबर 1, सर्वात महत्वाची बाब म्हणजे वर्तुळ केंद्र. ज्या केंद्रापासून या वर्तुळ केंद्रावरून वर्तुळ परिघावर कुठलाही बिंदू जर जोडला तर प्रत्येक बिंदूची लांबी समान असते वर्तुळ केंद्रापासून.
आता हे प आहे, इथे एक बिंदू घेतला ट, ह्या ठिकाणी एक घेतला क, आणि हे जरी ट प जोडलं प क जोडलं, हे त्रिज्या, सर्व त्रिज्या ह्या समान असतात. वर्तुळातील सर्व त्रिज्या समान असतात. आणि ही त्रिज्या जी आहे ना, ही व्यासाच्या निम्मी असते. निम्मी म्हणजे अर्धी. त्रिज्या ही, आता हे ध्यानात ठेवायचं आहे, त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. आणि सवा व्यास हा त्याचा विपर्यास. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. आता यामध्ये तुम्हाला आपण पुढच्या वर्गात आपण शिकणार आहोत, पण आता मी तुम्हाला उदाहरण म्हणून एक सांगतो. जर वर्तुळाचा व्यास 10 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या ही वर्तुळाची 5 सेंटीमीटर. वर्तुळाची त्रिज्या जर 4 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाचा व्यास 8 सेंटीमीटर. व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. आता आपण हे शिकत असताना वर्तुळ, हा आपण वर्तुळ शिकतो ना, तर वर्तुळाच्या बाबतीत तुम्हाला वर्तुळ काढण्यासाठी काही मी सांगतो. आईच्या हातातली, ताईच्या हातातली किंवा घरात असलेली कुठलीही बांगडी घ्या आणि बांगडीच्या भोवताली पेन्सिल सायनं तुम्ही वर्तुळ काढू शकता. तसंच त्याप्रमाणे पाहिजे तर दिले बघा, हे वर्तुळ बांगडीच्या साहाय्याने काढू शकता. तुम्ही सायकलचे चाक पाहिलेत, तुम्ही मोटारीचे चाक पाहिलेत, तुम्ही कोणतेही चाक पाहिले, ते चाक जे आहेत बैलगाडीचे चाक पाहिले. हे सर्व चाक कशाची उदाहरण आहेत? वर्तुळाची उदाहरण आहेत. हे बैलगाडीचे चाक, हे सायकलचे चाक. आता सायकलच्या चाकामधल्या ज्या आऱ्या तुम्हाला दिसतात, काड्या, त्या सर्व काड्या ज्या आहेत केंद्राशी जोडलेल्या आहेत. मग काय असतील? त्या सर्व काड्या ह्या केंद्रापाशी जोडलेल्या, म्हणजे त्या सर्व त्रिज्या आहेत आणि सर्व समान आहेत. लहान मोठी अजिबात नाही, सर्व समान आहेत. आणि या बैलगाडीच्या चाकामध्ये जोडलेले आरे सुद्धा केंद्राशी समान आहेत. म्हणून ह्या सर्व त्रिज्या आहेत. आता यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे? कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे. आपण असं कंपास घ्या. कंपास घेऊन एक कंपास मध्ये आपण तुम्हाला मी सांगितलं की 4 सेंटीमीटर अंतर घ्या. कंपासच्या सहाय्याने असं 4 सेंटीमीटर अंतर घेऊन 4 सेंटीमीटरच्या अंतरानं आपण असं वर्तुळ काढू शकतो. आणि त्या कंपासचं टोक जिथं आहे त्या केंद्रबिंदूतून जाणारी सरळ रेषा काढली, त्या रेषेला म्हणतात व्यास. आणि ही त्रिज्या आपण शिकलो. आता या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये या खाली तुम्हाला नावं लिहायची आहेत. मी आता शिकवलं त्याप्रमाणे लिहायचे. बघा इथं काय, हा केंद्रबिंदू आहे. हे काय सांगा बरं? ही काय? जीवा. ही काय? जीवा. आता ही काय? व्यास. ह्या पाय व्यास हा सरळ आहे, ते पकडले हा व्यास. आणि ही काय? त्रिज्या. या ठिकाणी पुस्तकामध्ये तुम्हाला लिहायचं आहे केंद्रबिंदू, जीवा, व्यास आणि त्रिज्या. अशा रीतीने वर्तुळाची माहिती आपण इथे या वर्गामध्ये इतकी शिकणार आहोत. आणि त्यानंतर पुढच्या पाठात भौमितिक आकृत्यामध्ये आपण काय पाहिलं? पहिल्यांदा कोन पाहिले, त्यानंतर वर्तुळ पाहिलं. आता आपण 3 भाग पाहणार आहोत. एक आयत, दुसरा चौरस आणि तिसरा त्रिकोण. हा भौमितिक आकृत्यामध्ये ही आकृती जी आहे, ही आकृती कशाची? आयताची आहे. इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा आयतामध्ये समोरासमोरच्या बाजू समान असतात. ह्या समोरासमोरच्या बाजू समान असतात, ह्या बाजू समान असतात. आयताला 4 शिरोबिंदू असतात. आहे बघा, शिरोबिंदू अ, शिरोबिंदू ब, शिरोबिंदू क आणि शिरोबिंदू ड. आणि आयताला 4 कडा म्हणजे 4 बाजूही असतात. आता हे बाजू अ ब, बाजू ब क, बाजू कड, बाजू ड किंवा बाजू अड, कसे वाचतात ते आपल्याला. आता यामध्ये बाजू अड आणि बाजू क ब हे समान आहेत. बाजू ड क आणि बाजू अ ब हे समान आहेत. लक्षात आलं? आता यामध्ये समोर बाजू समान आहे. आता आयताचा प्रत्येक कोन आहे. हा कोन, हा प्रत्येक कोन, हा प्रत्येक कोन. कळालं तुम्हाला?
आयताचा प्रत्येक कोन हा किती 90 अंशाचा असतो, म्हणजे काटकोन असतो. 90 अंशाचा म्हणजेच काय? काटकोन. काटकोन म्हणजेच काय? 90 अंश. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. आयताला 4 कडा असतात, आयताला 4 शिरोबिंदू असतात आणि आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान असतात. आता दुसरी आकृती आहे चौरस. लक्षात येते? हा आपण चौरस काढलेला आहे. या चौरसाला सुद्धा 4 शिरोबिंदू आहेत, दिसतात. चौरसाला 1 2 3 4 बाजू आहेत. इथला फरक लक्षात घ्या. चौरसाच्या 4ही बाजू म्हणजे 4ही कडा समान आहेत. समजा ही 3 सेंटीमीटर असेल, ही सुद्धा 3 सेंटीमीटर, ही सुद्धा 3 सेंटीमीटर, ही सुद्धा 3 सेंटीमीटर. म्हणजे काय? आयताच्या चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. ह्या कडा समान असतात. चौरसाचे 4 शिरोबिंदू. नाव सांगा म्हणजे आपण सांगायचं शिरोबिंदू प, शिरोबिंदू स, शिरोबिंदू र, शिरोबिंदू म. चौरसाला 4 शिरोबिंदू असतात. चौरसाचा प्रत्येक कोन आयताप्रमाणेच, हे पहा, हा प्रत्येक कोन आयताप्रमाणेच काटकोन असतो. 90 अंशाचा काटकोन म्हणजे किती अंशाचा? 90 अंशाचा असतो. आणि 4ही कडा समान असतात. आता आपण हे शिकलो. आणि चौरस काढताना आपल्याला वहीवर चौरस जर काढायचा असेल, 4-5 सेंटीमीटर दिलेला चौरस काढा म्हणले की 5 सेंटीमीटर आपण चौरस काढताय. आता तिसरा भाग आहे त्रिकोण. त्रिकोणाचे आपण 3 प्रकार आपण पुढे शिकणार आहोत. एक या ठिकाणी एक आकृती दाखवलेली आहे. ह्या त्रिकोणामध्ये हा विशाल कोन आहे, म्हणून याला काय नाव पडले? विशाल कोन त्रिकोण. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. शिरोबिंदू य, शिरोबिंदू र, शिरोबिंदू ल. 3 शिरोबिंदू जोडून तयार झालेल्या आकृतीला त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाची व्याख्या. त्रिकोणाला 3 बाजू असतात. 1 2 3. कडा एल, कडा रल आणि कडा लय किंवा येल. 3 बाजू असतात. त्रिकोणास 3 कोन असतात. हा एक कोन, हा कोन, हा कोन. आता बघा, हा विशाल कोन आहे. त्रिकोणाचा जर एक कोन विशाल कोन असेल तर बाकीचे 2 कोन हे लघुकोन असतात. लघुकोन 90 अंशापेक्षा लहान. आणि आकृतीमध्ये हा आपल्याला दाखवलेला विशाल कोन त्रिकोण आहे. आता त्रिकोणामध्ये तुम्हाला मी आणखी सांगतो. त्रिकोणामध्ये ये र ल 3 शिरोबिंदू, 3 बाजू आणि हा 90 अंशाचा. हा काय झाला? काटकोन त्रिकोण झाला. आता तीन शिरोबिंदू, 3 बाजू, हा त्रिकोण. हा प्रत्येक हा लघुकोन आहे, 90 अंशापेक्षा लहान आहे. आणि आपल्याला पुढे शिकायचं आहे त्रिकोणाच्या ह्या 3 कोनांची बेरीज. कुठलाही त्रिकोण काढला तर त्या 3 कोनाची बेरीज किती असते? 180 असते. आपल्याला 5व्या वर्गात 6व्या वर्गात शिकायचं आहे. बस. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे. एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं आहे? लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल? अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.